करायला अगदी सोपी, झटपट 5 मिनिटात तयार होणारी आंबट, गोड आणि चटपटीत तिखट अशा चवीची चटणी जर तुम्हाला खायची असेल मंडळी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप वेगळ्या प्रकारची पेरूची चटणी बघणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मुलं असतील किंवा घरातले मोठे असतील, तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असेल, तर आजची ही मस्त चटपटीत अशी पेरूची चटणी तुम्ही एकदा जरी ट्राय केली ना, तर तुम्ही या हिवाळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येक वेळेस पेरू आणला की ही चटणी नक्की बनवाल. इतकी जास्त टेस्टी बनते. अगदी मुलांना टिफिनला असू दे किंवा मग पोळीसोबत चपातीवरती थोडीशी चटणी लावून दिली, त्याचा रोल करून दिला, तरीसुद्धा छानच लागते. चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर ही जी चटणी आहे फक्त 5 मिनिटाच्या आत तयार होते. तर सगळ्यात अगोदर पेरू एक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि या चटणीसाठी शक्यतोवर खूप जास्त पिकलेले पेरू घेऊ नका. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचा हिरव्या रंगाचा किंवा अर्धवट कच्चा असलेला पेरू जो आहे त्याचा क्रंच वेगळाच येतो, म्हणून अशा पद्धतीचा पेरू घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण हा जो पेरू आहे तो मधून याच्या फोडी करणार नाही आहोत, तर अशा पद्धतीने कमीत कमी बिया येतील अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. आणि थोड्याशा ज्या काही बिया आलेल्या आहेत त्या मी चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही व्यवस्थितपणे यातून काढून घेऊ शकता. कारण या चटणीमध्ये बिया जर मध्ये कचकच आल्या तर मग ती चटणी खायला थोडीशी वेगळी लागते. दाताखाली बिया येतात, म्हणून मी इथे बिया काढून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला बिया आवडत असतील तर याच्यामध्ये घातल्या तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता बिया संपूर्णपणे काढून टाकल्यानंतर पेरूच्या आपण पातळ अशा स्लायसेस किंवा छोट्या छोट्या आकाराच्या फोडी तयार करून घेणार आहोत. खूप जास्त जाडीच्या आपल्याला फोडी इथे तयार करायच्या नाही आहेत. आता ह्या ज्या पेरूच्या फोडी आहेत आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत, पण त्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. तर पेरूच्या फोडी घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर. जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर असेल तर ती घाला, रंग छान येतो. त्यानंतर पाव टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव टीस्पून म्हणजे एकदम थोडंसं मी इथे जिरं घातलेलं आहे. आणि त्यासोबतच आपण इथे चिमूटभर हिंगसुद्धा घालणार आहोत. जर मंडळी तुम्हाला इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला आवडत असेल तो घातला तरीही चालेल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यासोबत तुम्हाला इथे हवी असेल तर तुम्ही चिमूटभर साखरसुद्धा घालू शकता. छान थोडीशी गोडसर अशी चव येते. आणि मिक्सरला आपल्याला याला पाणी न घालताच असंच वाटून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं. तर ग्राइंड केल्यानंतर बघू शकता पेरूचे काही छोटे छोटे जे तुकडे आहेत ते याच्यामध्ये तसेच आहेत आणि मुद्दाम मी तसेच ठेवले. एकदम जास्त फाईन करायची नाही आहे, पेस्ट आपल्याला इथे करायची नाही आहे. मस्त थोडीशी जाडसर अशी चटणी किंवा टेक्स्चरवाली चटणी इथे तयार करून घ्यायची. एका बाउलमध्ये ही तयार चटणी आपण काढून घेतलेली आहे. त्यानंतर अजून एक एक्स्ट्राचा शिल्लक पेरू होता, छोटा पेरू मी घेतलेला आहे, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर बारीक जी आलं किसण्याची किसणी असते त्यावरती मी हा पेरू किसून घेतलेला आहे. आणि आता जो हा पेरूचा किस आहे तो आपण या चटणीमध्ये मिक्स करणार आहोत. त्यांनी काय होतं, चटणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा क्रंच येतो आणि खायला अप्रतिम लागते ही चटणी. जसं आपण कैरीचा तक्कू खातो ना कैरीच्या सीझनमध्ये, सेम त्याच पद्धतीची हिची चव येते. तर कैरीचा कीस घातलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि त्यासोबतच एक चमचाभरून मी इथे भाजलेले तीळ घातलेले आहेत. आता हिवाळा सुरू आहे, तीळ आपल्या आहारामध्ये असायलाच हवेत आणि त्यासोबतच या चटणीमध्ये तिळामुळे एक छान क्रंच येतो. फक्त भाजून घाला, कच्चे घालायचे नाहीत. मस्त अशी ही पेरूची चटपटीत आंबट गोड आणि 5 ते 6 दिवस टिकणारी अशी ही चटणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तुम्ही इथे ही चटणी भाकरीबरोबर, गरमागरम पोळीबरोबर किंवा मग साध्या भाताबरोबर मिक्स करून जरी खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते आणि 5 ते 6 दिवस अजिबात खराबसुद्धा होत नाही. तर आता हिवाळा सुरू आहे, मस्त बाजारामध्ये भरपूर पेरू येत आहेत, पेरूचा सीझन आहे. तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर मुलं भाज्या खायला नको म्हणत असतील तर ही जी चटणी आहे कमी तिखट करायची आणि पोळीवरती अशा पद्धतीने चटणी घालून छान मस्त स्प्रेड करायचं, त्याचा रोल बनवायचा आणि मुलांना खायला द्यायचा. मुलं आवडीने खातात. मस्त छान आंबट गोड अशा तिखट चवीची ही पेरूची चटणी तयार होते. तर रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.